मातोश्री, आम्ही मोरोपंतांकडे जाऊन आलो. माझा राजा येईल, माझा राजा येईल, त्याला मुजरा करायचा आहे एवढंच म्हणतायत मोरोपंत. अरे देवा, औषधाची मात्रा नाही, चाटण नाही, काढा नाही, काहीच घेत नाही. म्हणतात माझा राजा येऊ दे मगच औषध घेईन. समजून सांगायचं ना. सांगितलं, सगळं समजून सांगितलं मातोश्री. पण म्हणतात माझ्या राजाला एकदा डोळे भरून पाहायचं आहे. शंभूराजांशी बोला, मंदरणी करा त्यांची, येतील ते. येतील असं वाटत नाही. पण अशा प्रसंगी जायला तर हवंच ना. पंत मंत्री असले तरीही रयत आहेत ते. आणि मोरोपंतांच्या समोर शंभूराजे लहानाचे मोठे झाले. राजशिष्टाचार मध्ये येतोय मातोश्री. ते जर गेले तर राजाने शरणागती पत्करली अशी आवई उठवणारे आवई उठवतील. परंतु दुसरीकडूनही बोलणारे आहेतच ना. म्हणतील एवढे मोरोपंत पेशवे, पण शेवटच्या घटका मोजत असताना शंभूराजे गेले नाहीत म्हणून. आणि ते बरं नाही दिसणार. हो, तसाही बोल लागणारच. तब्येती सुतार आहे त्यांच्या? नाही, औषधच घेत नाहीत. राजांचा धावा करतात. अरे देवा, याचा अर्थ पंत आता फार दिवसांचे सोबती नाहीत. बाळाजी पंतही तेच म्हणत होते. राजांना म्हणावं भेटून जा, निदान शेवटच्या काळात त्यांना शांतता तरी लाभेल. माणुसकीच्या नात्यानं एकदा भेट घ्यायला हवी. ते लाख चुकले असतील, पण आपल्याकडून चूक होता कामा नये. मातोश्री, तुम्हीच चला ना. हेच सांगा त्यांना, तुमचं ऐकतील. तुम्ही सांगितल्याचा अनुमान न करता विचार करतील. चला ना मातोश्री. चला. माझी खात्री होती तुम्ही येणार म्हणून. खात्री होती. आला आला, माझा राजा आला. शंभूराजे, शंभूराजे, आम्हाला माफी द्या. हे म्हणत होते तुम्ही येणार नाही म्हणून, पण मला माहित होत, माझी खात्री होती तुम्ही येणार म्हणून. हो केळोबा, अरे गुळ पाणी आणा, फणस पोळी आणा. बाबा, हे हिरोजी काका आहे. हिरोजी काका. हिरोजी काका? अहो मोरोपंत, काय हे? भानावर या, भानावर. ऐकलं का? भानावर? हो, भानावर नव्हतो म्हणूनच हातून वाईट कर्म घडलं. जगदीश्वरा, केळोबा. बाबा, मी आहे इथे. औषधाची मात्रा घेताय का? नको. अरे इथं मातेर झालंय, आता मात्रा काय कामाची? केळोबा, कसं कर, तू बाहेर जाऊन थांब. असा राजा येईल, तू त्यांना आत घेऊन ये. आपल्या वाड्याच्या दरवाजातून हत्ती आत येईल, अंबारी सहित
हो, मी माझ्या राजाला डोळे भरून पाहिल. त्यांनी एकदा जरी माझ्याकडे बघितलं ना तरी समाधान. बघा बघा कान्होजी जेजे, बघा. जी, तुम्ही करवंदीच्या झाडीत दबादूर बसा. हा, मी फार काठात लपून बसतो. हा, खुणेची तोफ वाजली की पार सोंडेनं दौड मारून पारगाव ओलांडून अफजल खानाच्या छावणीतील सैनिकांची डोकी शेपाळतो वरच्या वर. महाराज म्हणाले पाहिजेत, अरे बहादर माझा पेशवा, शाबास. महाराज कुठे? मोरोपंत, मोरोपंत. काय झालं? जायचं दरबार? बाबा, पण राजा कुठे आहे? थोडा मुत्सद्दी पडा, लढाऊ पडा अंगात, पण नाही भगवत. आपल्याला हळहळ वाटून काय उपयोग? शंभूराजेने यायला नको? त्यांना येते का दया? त्यांना पुटतोय का पाजर? राजे, राजे, शंभूराजे कुठे गेले? निळोपंत, आता माझा ऐकाल का? हा गोंधळ बंद करा आणि मोरोपंतांना औषधाची मात्रा पिण्यास राजी करा. हे अनमोल चाटण ते चाटा म्हणावं. हो राजवैद्य, ऐकलं का? हो, त्यांनी खावं प्यावं म्हणून ना मी इथं थांबलोय ना. बरोबर. अहो, त्यांनी औषध घ्यावं म्हणूनच तर आग्रह करतो होता मी. अहो मोरोपंत, राजवैद्याचा तरी मान राखा. अहो घ्या ना हे चाटण. घ्या. नाही, महाराजांसोबत मोहिमेवर होता मी. ज्या एका हातात घोड्याचा लगाम, दुसऱ्या हाती तलवार, पाणी प्यायला उसंत नाही आम्हाला. तर काय खाणार आम्ही? हो बाबा, काही घेणार. मोहीम फते झाल्याशिवाय काही घेणार नाही आम्ही. अहो मात्रा घ्या, मात्रा. नाही घेणार. मात्रा घ्यावी लागेल पण. मात्रा घ्यावी लागेल पंत. मी म्हणालो होतो ना, माझी पुण्याई असेल तर माझा राजा येईल. आला माझा राजा. अरे अरे, मला मस्त करा रे. मला मुजरा करायचा आहे माझ्या राजाला. राजे, आमचा मुजरा घ्या. आता काय करता? निळोबा, मात्रा घ्या. काका, मात्रा घ्या. शंभूराजे, आम्हाला माफ करा. शंभूराजे, माफ करा. का हो? अंग काय एवढं गरम लागतं? आला हो, आमचा देवाला देवाला आम्ही भरून पावलो आम्ही. डोबा,
शंभूराजे या मुद्रा मुद्रा महाराजांनी आमच्या पराक्रमावर खुश होऊन आम्हाला या 2 मुद्रा तयार करून दिल्या होत्या. शिवराजेंद्र मुख्य मातस्य सत्यद्रुक मुद्रा मोरेश्वरस्य भद्रागदायिनी ही दुसरी मुद्रा राजे. श्री शिवराजेंद्र हर्षनिधान त्र्यंबकसुत मोरेश्वर मुख्य प्रधान. काका तुमच्या मुद्रा पाठ आहेत आम्हाला. कशासाठी काढल्या त्या? स्वतःसाठी तर एकच मुद्रा, पण पेशव्यांसाठी 2 मुद्रा देणाऱ्या राजासोबत काम केलं आम्ही. आताही तुमची अमानत जमा करून घ्या. काका हो का घाई चालली आहे एवढी? राहू द्यात तुमच्याकडे. आता आम्ही जवळ काही ठेवणार नाही. जवळ काही ठेवायची वेळ निघून गेली राजे. उशाखाली काय? हे 2 रत्नहार आहेत, जमा करून घ्या. अहो पण कशासाठी? शंभूराजे खरं तर हे स्वराज्याच्या तिजोरीत असायला हवे होते, पण माझ्याकडे आले. तुम्ही हे पकडले होते. नजराने स्वीकारताना आम्ही सापडलो होतो. तुम्ही चिडला होता, पण आता चिडू नका. जमा करून घ्या. रत्नहार तो काय, पण त्याच मनाचं ओझ आयुष्यभर वागवत आलो माथ्यावर. देवाच्या राज्यात हातून गुन्हा घडला. एवढ्या मोठ्या पदावर असून सुद्धा राजेंद्रांचा सत्यद्रुक असून सुद्धा सत्यद्रुक झालो. आता तुम्ही क्षमा करायची कराल ना? काका आम्ही तुम्हाला केव्हाच माफ केलेलं. आता आम्ही दुकान जायला मोकळे झालो. पण शंभूराजे आमच्या लेकरांवर लक्ष असू द्या. काका अजिबात काळजी करू नका. तुमचा कुटुंब कबिला सन्मानानं गडावर राहील. आणि आजवर तुम्ही स्वराज्याची जी सेवा केली त्यासाठी आम्ही तुमचे ऋणी आहोत. शंभूराजे आम्ही निघालो. आम्हाला आता निरोप द्या. हो, आमच्या जवळ जे चांगलं होतं ते स्वराज्यात
ठेवून घ्या. जे आमचं वाईट होत ते आमच्या बरोबर घेऊन जातो आम्ही. पण शंभूराजे माफी द्या. हा मोरोपंत त्र्यंबक पिंगळे आयुष्यभर स्वराज्यासाठी शिजला हो. पण शेवटी मुहास बळी पडला. माफ करा शंभूराजे. आमचा शेवटचा मुजरा मला. शिवछत्रपतींना साहेबांना आमचा मुजरा, या पवित्र रायगडाला आमचा दंडवत. कारभाऱ्यांना रामराम. बाबा उद्याचा सूर्य उगवेल, त्याच्या किरणांनी हा पवित्र रायगड झळाळून जाईल. उद्या या रायगडावर महाराजांचा पेशवा नसेल, तो असेल महाराजांच्या पायाची. हो, पण शंभूराजे तुम्ही क्षमा केली तर महाराजांच्या पायाशी बसता येईल ना. म्हणा शंभूराजे, क्षमा केली म्हणा. क्षमा केली काका. बस हेच ऐकायचं होतं. हर महादेव. महाराज आमचा मुजरा महाराज. बाबा पंत मोरोपंत काका. बाबा बाबा दौलतीचा मजबूत खांब कोसळला. शकदम शकदम. नाही म्हणायला शंभूराजेंनी मानपान सोडला. आपण राजे आहोत, आपण का कमीपणा घ्यावा हा विचारही सोडला. सगळं राजकारण बाजूला ठेवून मोरोपंतांच्या घरी गेलेत ते. मोरोपंतांच्या घरी गेले, पण मोरोपंतांना माफ केलं असेल त्यांनी शेवटच्या क्षणी, आणि पंतांना जर का माफ केलं असेल तर हळूहळू सगळ्यांना माफी मिळेल. पण माफी मिळवण्याची केवढी मोठी किंमत मोजावी लागली त्यांना. किंमत मोजावी लागली. हो, मोरोपंतांना देह प्रायश्चित्त घ्यावं लागलं. प्राण सोडला मोरोपंतांनी. थोरल्याबाई साहेब, आम्हालाही माफी मिळवायची असेल
तर हेच प्रायश्चित्त? काय बोलताय हो तुम्ही? खरं तेच बोलतोय आम्ही. आता आम्हाला आमच्याही मनाची तयारी करावी लागेल. शंभूराजेंच्या मनात मानाची जागा पुन्हा मिळवण्यासाठी.